अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, एका सामान्य माणसाची अनोखी सुरुवात. संपादक संतोषजी लांडे. पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. श्री रेणुकादेवी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धा आणि सौ संध्याताई राठोड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय श्री क्षेत्र माहूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर महाविद्यालयीन बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आले. तसेच संस्थेच्या सचिव सौ संध्याताई प्रफुल्ल राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम यांचे आयोजन करून त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला. दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी बुद्धिबळ स्पर्धेचे उद्घाटन आणि सौ संध्याताई राठोड यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे उद्घाटन माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला किनवट शिक्षण संस्था, किनवटचे सदस्य रामरावजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाच्या प्रांगणात सामाजिक बांधिलकी जोपासत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. सौ संध्याताई राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबादादा खराटे, पंचायत समितीचे माजी सदस्य किसन भाऊ राठोड, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कांतरावजी घोडेकर, बाबूभाई पटेल, माहूरचे प्रसिद्ध उद्योजक जवाहरलालजी जयस्वाल, लांजीचे माजी सरपंच गोविंदराव मगरे पाटील, भाजपा माहूर शहर अध्यक्ष तथा नगरपंचायतीचे नगरसेवक गोपूभाऊ महामुने, गुरुकुल पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ स्वाती आडे, पत्रकार राजू ठाकूर, पत्रकार रफिकभाई करीमभाई, रामेश्वर मुसई, बळीराम पाटील, महाविद्यालय किनवटचे प्राध्यापक शिवदास बोकडे, प्राध्यापक प्रल्हाद जाधव यांच्यासह बळीराम पाटील मिशन परिवारातील प्राचार्य डॉक्टर विलास पाटील, प्राचार्य बाबासाहेब राठोड, उपप्राचार्य डॉक्टर राजेंद्र लोणे, डॉक्टर महिनाज मुजेवार, कनिष्ठचे पर्यवेक्षक निलेश पाटील, प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर यांनी प्रत्यक्ष भेटून सौ संध्याताई प्रफुल्ल राठोड यांचे अभिष्टचिंतन केले. बुद्धिबळ स्पर्धेत विद्यापीठ परिक्षेत्रातील 4 जिल्ह्यांमधून 70 मुलींच्या स्पर्धकांनी सांघिक आणि वैयक्तिक गटात तर 24 मुलांच्या स्पर्धकांनी आंतरविभागीय स्पर्धेत सहभाग घेतला. रात्री उशिरापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात क झोनने प्रथम, अ झोनने द्वितीय, ब झोनने तृतीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटात श्री गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालय नांदेड प्रथम क्रमांक, दयानंद फार्मसी कॉलेज लातूर द्वितीय, शिवाजी महाविद्यालय परभणी तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत विद्यापीठाच्या वतीनं डॉक्टर माधव कदम, श्रीकांत मंत्री, प्राध्यापक दिनेश मेहत्रे आणि राष्ट्रीय कीर्तीचे बुद्धिबळपटू संजय तिवस्कर यांनी पंच म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच डॉक्टर प्रशांत चव्हाण, डॉक्टर दिनकर हंबर्डे, डॉक्टर गुणाजी नळगे, डॉक्टर बालाजी हळसे यांनी निवड समिती सदस्य म्हणून काम पाहिले. स्पर्धा आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्था आणि महाविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार क्रीडा संचालक डॉक्टर धरमसिंग जाधव यांनी मानले.